लेटेस्ट अपडेट्स के लिए जुड़े रहें हमसे। सब्सक्राइब करें और सारी अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए ये बेल का बटन जरूर प्रेस करें। नमस्कार, मैं मुमताज जवीर। इंडिया लाइव न्यूज में आप सभी का स्वागत है। नजर डालते हैं आज के कुछ प्रमुख समाचारों पर। मुंबई के आज़ाद मैदान में CITS के बेरोजगार युवा धरने पर बैठने को मजबूर है। ITI पद के लिए CITS को कंपलसरी करने की मांग ये लोग कई सालों से कर रहे हैं, पर प्रशासन को इसकी कोई फिक्र नहीं है। ITI पद के लिए CITS को अनिवार्य महाराष्ट्र में करने की मांग को लेकर ये धरना दे रहे हैं। इस धरने में महाराष्ट्र के कई जिलों के CITS युवा यहां आए हुए हैं। इनकी बस यही मांग है कि CITS को ITI पद के लिए अनिवार्य किया जाए। 10 वर्ष झाले आमच्या संघटनेला या ठिकाणी 2014ला या ठिकाणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्प निदेशक पदासाठी 700 पदांची जाहिरात निघाली होती 2014 मध्ये। तर त्यावेळेस CTIS हा जो कोर्स आहे, जसं प्राथमिक शिक्षकांना D.Ed लागतं, माध्यमिक शिक्षकांना B.Ed लागतं, तशी डिग्री असेल तर तुम्ही 10वी 12वी पास वालेल्या शिक्षकांना तिथे घेणार आहात का? तसंच ITIच्या शिक्षकासाठी CITS हा कोर्स करणे DGTच्या रूल्स नुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सर्व काही स्लॅबस आहे, जे काही ट्रेनिंग आहे हे DGT नॉर्म्स नुसार सर्व राज्यातील संचालनालयाला तो स्लॅबस नुसार त्यांना आणि त्यांच्या शिक्षकीय पदभरतींना त्यांची एक नियमावली आहे, त्यानुसार बाकीचे राज्य शासन पदभरती करत आहेत। या पोर्टलवरती ज्यावेळेस आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरू त्यामध्ये CTIS चा कुठेही उल्लेख नाही, तो किती वर्षाला पास झाला, त्याला किती टक्केवारी काही नमूद केलेलं नाही। आमची रास्त मागणी आहे साहेब, 2014ला आमच्या मागण्या डिपार्टमेंटनं मान्य केल्या नाही म्हणून आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकाचा निकाल ती पदभरती त्या ठिकाणी रद्द होऊन औरंगाबाद खंडपीठाने असा न्यायालय संबंधित डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही हे जे RR आहेत हे 39 वर्ष झालेत, त्या 39 वर्षाचा जो RR आहे हा कालबाह्य झालेला आहे। ह्याच्यामध्ये DGTच्या नॉर्म्स नुसार सुधारणा करा आणि नंतरच पदभरती करा असं डिपार्टमेंटला सांगूनही डिपार्टमेंट या ठिकाणी आमच्या CTIS उम्मीदवार अन्याय करत आहे। मेरा नाम विशाल बोगे है। मैं विवान एजुकेशन फाउंडेशन की तरफ से आया है, एक NGO की तरफ से इन लोगों ने मुझे इनवाइट किया है। इनका कहना ऐसा है कि 17 अगस्त 2022 में एक महाराष्ट्र शासन ने भर्ती की प्रक्रिया आयोजित किया था, तो उस भर्ती में उन्होंने ऐसा बताया CTI ये जो है वो प्राधान्य दिया जाएगा, CTI को प्राधान्य दिया जाएगा, ऐसा उनका कहना है। और यही बात को लेके ये लोग आज 250 से 300 CTI इधर आए है। ये जो यहाँ अमरण उपोषण के लिए और बेमुदत आंदोलन के लिए बैठे हैं, 2 दिन हो गए, और इनकी जो मांगे है कि जब तक हमारी मांगे पूरी नहीं होगी तब तक हम लोग हम लड़ते रहेंगे। इनकी बात ऐसा है कि इनका कहना यह है कि जो डायरेक्टर जनरल ट्रेनिंग उन्होंने जो ट्रेनिंग दिया, उन्होंने जो निर्देश दिया है और उससे CTI जो लागू जो CTI वाले ये सब जो है, ये CTI वाले ने शिल्प निर्देशक जो मराठी में बोलते हैं, ये जो संस्था बना के उस संस्था के माध्यम से इनका धरना है। जब ये दिल्ली से भारत सरकार डायरेक्टर जनरल ट्रेनिंग इन्होंने निर्देश दिया है कि सभी राज्यों को, सभी स्टेट को इन्होंने निर्देश दिया है कि अपने अपने राज्य में आप लागू करो। ये जो CTI जो है वो लागू किया जाए। तो अगर इन्होंने लागू करने की जो बात की है, CTI लागू करे, तो आप ये जो बात है, ये जो बहुत पहले दिल्ली गवर्नमेंट ने किया है, उसके बाद में 2014 में जो मोदी सरकार आए तब से लेके आज तक भर्ती हुई नहीं है। ये लोग ज्यादा से ज्यादा बेरोजगार है। आज कम से कम 4 से 5 हजार तक लोग ये बेरोजगार है 10 साल में। माझं नाव प्रशांत शिवरुद्रया स्वामी,
सोलापूर जिल्ह्यामधून आलेलो आहे. आमची मागणी हेच आहे की ITIमध्ये जे शिक्षक शिकवतात त्याला शिल्पनिदेशक पद आहे, ती पदाची जाहिरात संचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई दळवी साहेबांनी काढलेली आहे. ती जाहिरातीमध्ये असं नमूद केलेलं आहे की CITS वाल्यांना अनिवार्य केलं नाही आहे, शैक्षणिक पात्रता अनिवार्य केली नाही. पण केंद्र सरकारद्वारे गायडन्स देऊनसुद्धा, आदेश देऊनसुद्धा वारंवार 2014 पासून ते आत्तापर्यंत केंद्र सरकारने ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्पनिदेशक शिकवतात त्यांना CITS हा ट्रेनिंग कंपल्सरी आहे, यानी की मॅन्डेटरी आहे, हा असा आदेश देतात. मग हा जो औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे हे केंद्र शासनाद्वारे चालवलं जातं. केंद्र शासनाद्वारे परीक्षा घेतली जाते, ऑल इंडियामध्ये चालवलं जातं. मग याच्या दरम्यान केंद्र सरकारने वारंवार आदेश देऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाने या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे. 2014 साली जेव्हा पदभरती झाली होती, ती सरळ सेवा पदभरती नियमबाह्य झाली होती. मग त्या अनुषंगाने आपण औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिका दरम्यान आपल्या बाजूने निर्णय लागला. तरी शासनाला समाधान झालं नाही म्हणून हायकोर्टात अपील केली आणि ह्या हायकोर्टाच्या अपिलाने परत मॅट कोर्टाचा जो निकाल आहे तोच कायम ठेवला. म्हणजे याचा अर्थ कोर्ट पण सांगतोय की CITS हा शैक्षणिक पात्रता अनिवार्य करा. कशासाठी? जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्पनिदेशक शिकवतात त्यांच्या पदासाठी. जर तुम्ही CITS वारंवार दिल्ली सरकार किंवा केंद्र सरकार किंवा DGT जर आदेश काढत असेल तर तुम्ही त्या सरकारचा फॉलोअप का करत नाही आहे? नियमाचं उल्लंघन तुम्ही का करता? मग आत्तापर्यंत गेले 2011 पासून ते आत्तापर्यंत आम्हाला न्याय मिळवून दिलेला नाही आहे. आमची मागणी एकच आहे की आगामी पदभरती असू द्या, शिल्पनिदेशक पदभरती असू द्या, तर त्या शिल्पनिदेशक पदभरतीमध्ये CITS प्रशिक्षण अनिवार्य व्हायला पाहिजे. मग इतर राज्यामध्ये झाले का? इतर राज्यामध्ये प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहे, जसे की रांची, बिहार, पंजाब, हरियाणा, दादर, दीव दमण या राज्यामध्ये. मग आमचा प्रश्न असा होतो की महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा केंद्र सरकारने एखाद्या राज्यामध्ये लागू करायला सांगतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होत नाहीत. असं का? असं भेदभाव का? असं आमच्यावर अन्याय का? आज महाराष्ट्रामध्ये हजारो 4 ते 5 हजार उमेदवार हे CITS प्रशिक्षण उत्तीर्ण करून बसलेले आहेत, त्यांना रोजगार नाही आहे आणि त्या सध्यामध्ये तुम्ही शिल्पनिदेशक पदाची पदभरती काढता. मग सरळ ह्याच्यामधून आम्हाला तुम्ही डावलून दिलेलं आहे. आज तुम्ही पदभरती काढलेली आहे, हे आम्हाला तुम्ही डावललेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट म्हणले. तर आमच्या मागण्या जास्त काही नाहीत, जेवढ्या डिपार्टमेंटला आवश्यक आहेत त्याच मागण्या आहेत. CITS कंपल्सरी करणे आणि RR मध्ये बदल करणे याच आमच्या मागण्या आहे आणि ते आम्ही दळवी साहेबांना सांगत आहे की आमच्या छोट्याशा मागण्या आहेत, तुम्ही कंपल्सरी करा आणि CITS ला प्राधान्य न देता कंपल्सरी पाहिजे आम्हाला. बाकीच्या स्टेटमध्ये जसं आहे तसं या पण महाराष्ट्र स्टेटमध्ये पण आम्हाला तेच पाहिजे. बस एवढंच सांगू इच्छिते. संपूर्ण भारतामध्ये MSD हा जो डिपार्टमेंट डेव्हलपमेंट MSD मतलब मिनिस्ट्री ऑफ स्किल एंटरप्रेन्योरशिप हा जो डिपार्टमेंट आहे, लोकशाहीच्या काळामध्ये कसं आहे सर की MSD जो डिपार्टमेंट आहे आणि DGET ही एक म्हणजे संस्था स्थापलेली आहे जी संपूर्ण भारतावरती कंट्रोल ठेवते. जसं आपला महाराष्ट्र झाला किंवा UP झाला, राजस्थान झाला, अशा ठिकाणी सर्व ठिकाणी ते कंट्रोल ठेवते सर. आणि सर DGETचा जो सिलेबस ITIचा आहे सर, त्याच्यामध्ये पण सर आपण जेव्हा पदभरती घेतो सर त्याच्यामध्ये उल्लेख आहे सर की त्या ठिकाणी समजा एखादा व्यक्ती BE असेल तर त्याला ITIमध्ये समजा शिक्षक जर बनायचं असेल त्याला सर 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. आणि आता इतक्यामध्ये यावर्षी राजस्थान आणि UP यांनी परमनंटसाठी पदभरती घेतली आहे. तर अदर स्टेटनी त्याच्यामध्ये CITS मॅन्डेटरी केलं आहे, त्याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाही आहे. ज्यांचं CITS असेल त्यांनाच त्यांनी फक्त फॉर्म भरण्यासाठी उल्लेख केला आहे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जसं DGET सर्वांना रूल सारखे लावत आहे, त्याच्यामुळे जेव्हा बाकी स्टेट रूल फॉलो करत आहे आणि DGETच्या डायरेक्टर सरांचं पण तेच म्हणणं आहे की आम्ही सर्व स्टेटला आम्ही नोटिफिकेशन 2019 पासून पाठवत आहोत. आम्ही त्यांना 2019 पासून आम्ही त्यांना नोटिफिकेशन सर्वांना पाठवत आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की काही स्टेट आमच्या नोटिफिकेशनचं उल्लंघन करतायत. काही नोटिफिकेशन मध्ये त्यांनी, जसं आमचं महाराष्ट्र स्टेट आहे, यांनी DGETच्या नोटिफिकेशनचा पालन नाही केलं आहे. म्हणजे त्यांनी आपल्या महाराष्ट्रामधल्या ITIमध्ये CITS कंपल्सरी नाही केलं आहे असं त्यांचं पण म्हणणं आहे. त्याच्यामुळे माझी फक्त आमच्या मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये जी काही पदभरती निघालेली आहे त्याच्यामध्ये CITS कंपल्सरी हा करायला पाहिजे, जेणेकरून आपले जे येणारे भविष्यातले जे प्रशिक्षणार्थी आहेत
त्यांना एक म्हणजे प्रशिक्षक जो असतो तो चांगला भेटेल, त्यांना ट्रेन टीचर भेटेल. जब तक महाराष्ट्र सरकार इनकी मांग को पूरा नहीं करती, ये लोग ऐसे ही अनशन पर बैठे रहेंगे. मुंबई से मुमताज जवेरी की रिपोर्ट, इंडिया लाइव न्यूज, मुंबई. शिल्पनिर्देशक पद भरतीची CITS अनिवार्य झालंच पाहिजे. अनिवार्य झालंच पाहिजे. इंडिया लाइव न्यूज में खबरों का सफरनामा करते समाप्त. मुमताज जवेरी को दीजिए इजाजत. लेकिन आपसे चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, अगर आपके इलाके में कोई घटना घटित हुई है या आपके पास कोई समस्या है तो स्क्रीन पर दिखाए हुए नंबर पर आप हमें संपर्क कर सकते हैं. आप हमें ईमेल भी कर सकते हैं indialiveNewsChannel@gmail.com पर, या आप हमारे वेबसाइट पर लॉगिन कर सकते हैं www.indialivenews.co.in पर. नमस्कार.